तर नमस्कार भाऊ की स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये. आता एक गोळ्या औषधाचं खोकला आणि सलाईनची बाटली बघून तुम्ही म्हणता चल मयूर भाऊला काय झाले काही. तर मयूर भाऊला तुमच्या आशीर्वादामुळं काही होत नाही, पण समोर जे जलचं दिसतंय हा विषय ह्याच्या संग झाला आहे. दुपारी घरी होतो, ऊन बिलही पडलो होतं, म्हणलं उन्हामुळं जरा ह्याला गार करावं कारण सावली बी काय नव्हती. म्हणून ह्याला जरा धुवायला सुरुवात केली आणि धुत असताना ह्याच्या अंगावरची गोचड दिसायला लागली. मग ह्याला काय केलं, 1 लिटर पाणी घेतलं आणि त्यात गोचडाचं औषध मिक्स करून लावलं आणि म्हणलं आता उन्हामुळं गोचड जरा मारतेली म्हणून ह्याला उन्हात बांधलं. ऊन बिलही निबार पडलेलं होतं, त्यात त्याला झाली रिॲक्शन. ऊन काय ह्याला सहन झालं नाही आणि गोचडाचं औषध झालं जास्त. असं करून भाऊला संध्याकाळी दावणीला बांधल्या म्हणजे लागला मान टाकून द्यायला. आत्ता म्हणलं ह्याच्या संग काहीतरी अवघड दुखणं झालं आहे काय की बाबा पाठद्याची डॉक्टरला फोन लावावा लागेल, कारण हे लागलं तर मान टाकून झोपायला. जसा फोन केला डॉक्टरला तसं डॉक्टर मी पडदिशी आलं. ह्याला बघितलं बोलले डॉक्टर म्हणले ह्याला गोचडाचं औषध आणि त्यातच ऊन बी भरपूर लागले, तरी मयूर शेठ ह्याला एखादं सलाईन आणि इंजेक्शन द्यावी लागतील. म्हणलं तुम्हाला काय करायचं ते करा, पण ह्याला पडदिशी उठवा. आता एवढा सगळा विषय उन्हामुळे झाला हे माझ्या लक्षात आलं. मग काय दुपारचं दुकानाला कुलूप लावून मी घराकडे निघालो सावली करायला जनावरासाठी. पण आता म्हणलं सावली करायची कशाची ह्याचा विचार मला पडला होता. बघू म्हणलं घरी गेल्यावर काहीतरी पर्याय निघेलच. गाडीला किक मारली निघालो घराकडं. आता एवढा उन्हाळा आहे पण असं हिरवगार शिवार आपल्याकडे बघा भेटतेच. आणि घरी आलेलं बघतोय तर काय मसर उन्हामुळे उभाच होती. आत्ता म्हणलं हे रामफळाची गार सावली ती तवा म्हशी बसत होत्या. आता उन्हामुळे ह्याचा पाला लागला गळायला आणि थेट ऊन लागले ह्यांच्यावर पडायला, त्याच्यामुळे ह्या मसरांची जाम आपदा व्हायला लागली. पण आता सावली तर कशाची करायची ह्याचा पण विचार मोठा होता. असल्या महागाईत नवीन पत्र आणून शेड मारायचं म्हणलं 50-60 हजार पुरायचं नाही तर काहीतरी जुगाड करावं लागेल म्हणलं जनावरासाठी. मग काय सहज नारळाकडे लक्ष गेलं. नारळाचं फट आपण साईडला जे वाळलेलं आहे ते काढून फेकलेलं होतं. आता एवढं सगळं फट कुठं भेटतील का म्हणून सगळं नारळात आधी चक्कर मारावे म्हणलं, कारण नारळात फिरून बघितलं सगळीकडं फटही भरपूर पडलेलं होतं खाली. बरं झालं म्हणलं आता या फाट्याचंच काहीतरी जुगाड करू, कारण फेसबुक एवढं मोठं बघता आपण कधी कामाला यायचं. तर चीनचं बी काय काय लोक करते ते फेसबुकवर जुगाड. मग काय सगळं फटं असं गोळा केला. आता या कामाची सवय नाही घातली पण नाईलाजानं करावं लागायला लागले. जो आपला काडीमोडीचा नसली कामं म्हणले असल्या उन्हात नको वाटते पण नाईलाज करावं लागते. घेतलं फटं सगळं गोळा करून खांद्यावरून घरी आलो तर भुका बिले लागल्या होत्या. मग घरी आले आमच्या रामभाऊनं काय केलं, मोहळ झाडून साईडला टाकले आणि त्याचा कांदा मारदा गाड्यान तसाच ठुला आहे. आता म्हणलं चला जाऊन मोहळावरच ताव हाणावा, कारण मध बी ह्यांनी आपल्यासाठी ठेवला नव्हता. सगळा मध खाऊन मोकळी झाली होती. एक तर 1.5 वर्ष झालं होतं मध खाऊन. मी बी दहानावर पडलेल्या गोरावानी पाठदिशी पोळी उचलली चाटायला लागलो, पण त्याच्यावरच्या माशा बघून लागलं टेन्शन यायला. म्हणलं ह्यांनी माझं चुंबन घेतलं म्हणजे अवघड व्हायचं. परत मी तोंड दाखवायच्या लायकीचा राहायचं नाही कुठं, म्हणजे वट सुजलो असं मला म्हणायचं होतं. ही मोहळ साधारण 7-8 महिन्यात जुनं मोहळ होतं. बारका असल्यापासून मी ह्याला बघत होतो, मला जाड वाटत होतं. पण गेल्या वेळेस माझ्याकडनं एक मोहळ जाळल्यामुळे मी ह्याला जाडत नव्हतं. पण हे लागलेले नाटक करायला. जेव्हा मी इथनं वैरण घेऊन जाईल तेव्हा उठायचं आणि माझ्याच मागं ऐकायला लागायचं आणि मला चावायचं. बरं म्हणलं तुझा करतोच कार्यक्रम, तर रामभाऊनच कार्यक्रम केला ह्याचा. बरं झालं म्हणलं चला तर म्हणलं आता याला घरी जाऊन व्यवस्थित ह्याच्यावर ताव हाणावा. घरी आलो मध खायला सुरुवात केली तर कृष्णानं डोकं जास्त चालवायला चालू केली. म्हणला पप्पा ह्याच्यावर पाणी मारतो पिचकारीनं म्हणजे हे उठून जाईल म्हणला. बरं म्हणलं तुझं असेल तसं कर बाबा. मग काय आता राहिल्या सायऱ्याला मध मी बसलो होतो खात, कारण चांगला मध ह्यांनी खाऊन घेतला तर मला राहिल्या सायऱ्याला मध ठुलता म्हणजे ते बी मला सापडले म्हणून खायला भेटलंय असा विषय झाला आहे. उन्हाची जोळूक बी कमी झाली होती. म्हणलं चढदिशी रामफळावर चढावं आणि घेतलेलं फटं सगळं हातरून घ्यावं म्हणजे सावली तर होईल. मग काय आता वरी तर चढलो पण खालनं फट द्यायला कोण आहे. आत्ता म्हणलं मॅडमलाच गोड बोलून कामाला लावावं लागतं काय की. मॅडमला फोन केला. मॅडमला म्हणलं मॅडम आपलं तेवढं काम करावं लागतं. मॅडम म्हणल्या काय तुम्हाला रामफळ देतो एक म्हणलं, पण आपल्याला खालनं फट द्यावं लागतं. मॅडम बी नाही होय करत आपलं गोड बोलून कामाला लावलं बरं का. सगळं फटं वरी घेतलं, सगळं व्यवस्थित हातरलं. आता म्हणलं हे एका गुतवावं लागेल फांदीत म्हणजे उडून जायचं नाही तर. असा विषय सगळा करून घेतला. सगळं पत्र व्यवस्थित हातरलं, खाली उतरलो. आता खालनं गाठी मारतो एकमेकाच्या पालाच्या, म्हणजे काय होईल जर वावटळ आता वावटळीच दिवस आहे, वावटळ जर मोठी सुटली तरी उडतेल आणि लोकाबिकाच्या वारा जाऊन पडतेलं. त्याच्यामुळं खालनं सगळं व्यवस्थित गाठी मारून घेतले. काम व्यवस्थित एकदम केलं, कारण कामात हाय गणिस ते कामात ढिला पडत नाही. आता तुम्हाला रिझल्ट दाखवतो कसा झाला बघा. मग कसलं ऊन दिसत होतं, आता खालनं ते एकदम गडद सावली दिसायला लागली. ओके विषय झाला म्हणलं चला तर. पण काम आपल्या मागची संपत्ती ती वय दिवस मावळत आला होता. वैरणीचा टाईम झाला होता. मग काय घेतला येळण आलो काढवळात. आता काढवळात आले वैरण काढावं लागते असा विषय असतो बघा. काम केल्याशिवाय जाम नाही असं म्हणते ती. आणि मग काय काच दिवशी एका वळावर काढवळ काढलं आणि टाकलं मस्तरापाशी आणून. आता म्हैस माझ्याकडे बघून म्हणत असेल बाबा पुढे आणून ठेवलंय पण आम्हाला काय टाका नाही गेलाय.
असू दिला का म्हणलं टाकतो जरा मला श्वास तर घेऊ दे. अजून मला जाऊन खालनं गवत आणायचं आहे. मग काय गाडा घेतला मोसंबीत गेलो आणि गवत सगळं भरलं बोधामध्ये आणि टाकलं गाड्यावरती. आता हे वडत घेऊन जातो घराकडं. आता मी खरं तर सांगतो मला ह्या कामानं वळून चाललो आहे. जेवण नुसता कामानं बोलून गेला आई गेली कुठं बुद्धी सुचली जनावर केली असं वाटते. तर माझ्याकडं आले जनावर तोंडाकडेच बघते ते बघा. आईचा किडा म्हणलं ह्याला 100% बासम्या झाला बघा. हे जलचं तरी इतकं टाकून दिलेलं आहे म्हणता किती बी गवत खाऊ घाला. मी दिसलं की उठून उभा राहते आणि ओरडतेस. हां आत्ता बास म्हणलं. आत्ता झालेली सेवा आपली भरपूर झाली म्हणलं. इथून पुढे आपल्याच्याने काय काम होत नाही हे आपण ओळखून घेऊन झालेल्या सेवेला पूर्णविराम देऊ आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, टाटा, बाय बाय.